नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी शीतल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो. तर आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण जाणून घेतोय कीर्तिवर्धन झा आझाद यांच्याविषयीची माहिती. कीर्तिवर्धन झा आझाद हे भारतीय क्रिकेट आणि भारतीय राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारतासाठी खेळणारा हा खेळाडू पुढे संसदेत देशाचे प्रतिनिधित्व करणारा नेता झाला. हीच त्यांची कारकीर्द विशेष ठरते. 2 जानेवारी 1959 रोजी त्यांचा जन्म झाला. ते बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे पुत्र आहेत. राजकारणाची पार्श्वभूमी असली तरी कीर्ती आझाद झा यांची खरी ओळख सुरुवातीला क्रिकेटपटू म्हणूनच झाले. लहानपणापासूनच कीर्ती आझाद यांना क्रिकेटची आवड होती. त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध मॉडर्न स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि तेथील शालेय क्रिकेट संघातून आपल्या खेळाची सुरुवात केली. पुढे ते दिल्लीच्या रणजी संघाचा महत्त्वाचा भाग बनले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जात होते. 95 रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये त्यांनी जवळपास 4867 धावा केल्या आणि 162 विकेट्स घेतल्या. 1985 ते 86 मध्ये हिमाचल प्रदेश विरुद्ध केलेली 215 धावांची खेळी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी मानली जाते. आक्रमक उजव्या हाताचे फलंदाज आणि उपयुक्त ऑफ स्पिनर ही त्यांची खास ओळख होती. 1980 ते 81 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली आणि ती अनेकांसाठी आश्चर्यकारक होती. वेलिंग्टन येथे त्यांनी कसोटी पदार्पण केले. पुढील काही वर्षात त्यांनी भारतासाठी 7 कसोटी सामने आणि 25 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही तरीही 1983च्या ऐतिहासिक क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा ते एक महत्त्वाचा सदस्य भाग होते. हा विश्वचषक भारताच्या क्रिकेट इतिहासातील मैलाचा दगड ठरला आणि त्या सुवर्ण क्षणाचा भाग असणे हीच कीर्ती आझाद यांची मोठी ओळख आहे. क्रिकेटनंतर कीर्ती आझाद यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला. वडील भागवत झा आझाद यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी सार्वजनिक जीवनात भूमिका स्वीकारली. भारतीय जनता पक्षाकडून ते बिहारच्या दरभंगा मतदारसंघातून लोकसभेत निवडून आले. मात्र दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेवर उघडपणे टीका केल्यामुळे त्यांना 2015 मध्ये भाजपमधून निलंबित करण्यात आले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि धनबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. नोव्हेंबर 2021 मध्ये कीर्ती आझाद तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. पुढे ते गोवा राज्यातील तृणमूल काँग्रेसचे प्रभारी बनले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पश्चिम बंगालमधील वर्धमान दुर्गापूर मतदारसंघातून विजय मिळवला आणि पुन्हा एकदा संसदेत प्रवेश केला. क्रिकेटपासून ते राजकारणापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्ष, मतभेद आणि ठाम भूमिकांनी भरलेला राहिला आहे. कीर्ती आझाद हे
IPL आणि T20 क्रिकेटबाबत अनेकदा परखड मत व्यक्त करणारे म्हणून ओळखले जातात. 2012मध्ये IPL वादानंतर त्यांनी या स्पर्धेवर टीका करत ती बंद करण्याची मागणी केली होती. खेळाडू देशासाठी नव्हे तर स्वतःसाठी खेळत असल्याचे त्यांचे विधानही चर्चेत राहिले. त्यामुळे ते नेहमीच वादग्रस्त पण स्पष्ट वक्ते व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेले. वैयक्तिक आयुष्यात कीर्ती आझाद यांचे लग्न पूनम आझाद यांच्याशी झाले होते. पूनम या स्वतः राजकारणात सक्रिय होत्या. त्यांचे 2 सप्टेंबर 2024 रोजी निधन झाले. त्यांना सूर्यवर्धन आणि सौम्यवर्धन हे 2 मुलगे असून दोघेही दिल्लीच्या विविध वयोगटातील क्रिकेट संघासाठी खेळले आहेत. त्यांचे मोठे भाऊ यशोवर्धन आझाद हे माजी IPS अधिकारी आणि माजी माहिती आयुक्त आहेत. क्रिकेटपटू, विश्वचषक विजेता, स्पष्ट वक्ते नेता आणि वादग्रस्त पण ठाम भूमिका घेणारे राजकारणी अशी बहुआयामी ओळख असलेले कीर्तिवर्धन झा आझाद हे भारतीय सार्वजनिक जीवनातील एक वेगळे आणि लक्षवेधी व्यक्तिमत्व मानले जाते. तर श्रोतेहो, हे होते आजचे व्यक्तिविशेष. तुम्हाला आमचे व्यक्तिविशेष व इतर कार्यक्रम कसे वाटले हे तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया किंवा सजेशन देऊन कळवू शकतात. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880. या क्रमांकावर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया पाठवू शकता. तेव्हा मी शीतल आपल्या सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तिविशेष सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली